आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सकाळच्याला लय हिरोगिरी करत होतास ना, आता देऊ का सोडून? जरा बघून चालत जावा की, फरशीवर पाणी सांडले दिसत नाही. तुम्हाला पकडायची काय गरज होती? मी काय अवतान धाडलो होतो पकडायला? पडले असते तर पडले असते, लागलं असतं. बघा, ही आहे आजची स्त्री. पुरुषाला आधार देणारी, पुरुषाला सांभाळून घेणारी. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तुम्ही आता पुढची पूजा चालू ठेवा. मायताई, लीड घ्या, या पुढे. आम्हाला आणखी एक कार्यक्रम आहे, तिकडेही जायचं आहे. तुम्ही चालू ठेवा, तुमची रजा घेतो. ह्या नेबळटमुळं पुन्हा एकदा मला अपमान सहन करावा लागतोय. आता तो सुद्धा तुला किती महागात पडतोय ते बघ. काय गे, म्हणजे तिथं घटस्फोटाच्या पेपरावर तावा तावात सह्या केल्यास की, आणि इथं येऊन 7 जन्माच्या फेऱ्या घेतीस बी त्याच्याबरोबर. एवढी एडी वाटली होई आपण? एवढी एडी वाटलो काय ग? त्यांनी सह्या केल्या का? नाही अजून. काय अजून सह्या केल्या नाही? काय मुहूर्त बघताय का काय सह्या करायला? हे म्हणजे काय नवीन डाव तर खेळत नाहीस ना माझ्या बरोबर? बघा, रत्ना काटे म्हणते ती मला. लई बेकार हाय बघ. बेकार डेंजर आहे. अगं आते,
तो तात्यासाहेबांमुळे गप्प आहे. त्याला बी नकोच आहे लगीन. मला जरा येळ दे, मी करते काहीतरी. नक्की कर, नाहीतर असा काट्यानं काटा काढीन का नाही की कुठं लागलं आणि कुठं दुखलं ती बी कळायचं नाही. मी बघते काय करायचं ते. हा बघ, लवकरात लवकर काय ती बघ, नाहीतर मग तुझी ती आई आणि तुझी ती वाचक्या तोंडाची भन आहेच. आते, मला जरा येळ दे, मी करते काहीतरी. लवकरात लवकर कर. पुढल्या टायमाला जेव्हा भेटशील तेव्हा घटस्फोट झाल्याला पाहिजे, कळलं का? नाही तर आमचा होईल, वाद होईल आमचा. हा. हा. हो, चला तुम्ही घरी चला, तुमचा बरोबर वडापाव जिरीव की. मम्मी, फीलिंग व्हेरी सॅड फॉर यू. का? मला काय झालंय तेव्हा? कारण तुमचा मान त्या वाघमारीनं घेतला. वय वय, मला बी पटलंय बघा. म्हणजे आता आम्ही लहान आहे म्हणून आम्हाला नाही दिला मान, ठीक आहे, पण तात्यासाहेबांनी तुम्हाला मान द्यायलाच पाहिजे होतं बघा. येऊ ही निवड ब्यात घरात आल्यापासून की नाही लईच अपमान सहन करावा लागतोय मला. काय बी झालं तर हिला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवायला पाहिजे, आणि त्यो दाखवल्या बिगर ही माया सुर्वे गप बसत नसत्या. हे बघ माया सुर्वे, तू मंजूचा कितीही रागराग करत असली तर आज मात्र मला एका गोष्टीची खात्री पटलीये. सत्य आणि मंजूची जोडी साक्षात परमेश्वरांनी गाठ बांधून पाठवलीये. त्यात तू काय, मी काय, किंवा ते दोघं काय, कुणीही आडवं येऊ शकत नाही. बोलले चित्तरकार, बोलले गेला समजा उडून. पण पप्पा म्हणतायत ते खरं असेल तर? गप्पा इतक्या गोळ्यानो, मग आता चित्रकारच्या नादाला नका लागू तुम्ही. ह्या दोघांची गाठ कशी तोडते ते बघाच तुम्ही. अयो,